सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं विश्वानन्दवल्लभम्। अध्याय 12वा श्लोक क्रमांक 11। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागम् ततः कुरु यतात्मवान्। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। अथ एतत् अपि अशक्तः असि कर्तुं मद्योगम् आश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। वरच्या 2-3 श्लोकामध्ये सांगितलं भगवंतानी की तू माझ्या ठिकाणी मन लाव, तुझी बुद्धी ही माझ्या ठिकाणी स्थिर कर, आणि असं केल्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील. आणि तू जर माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याकरता समर्थ नसशील तर मग अभ्यास योगाच्या द्वारा, म्हणजे चित्ताला स्थिर करण्याचा अभ्यास, आणि त्या अभ्यास योगाच्या द्वारा माझ्या प्राप्तीची तू काय कर, इच्छा कर. आणि तुला तो अभ्यासही जमत नसेल, आहे का नाही, तर मग माझ्या प्राप्तीकरता जे कर्म आहे ते कर्म करण्यामध्ये तू प्रधान हो. कारण माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्यामध्ये प्रधान झालेला असा तू सिद्धीला काय करशील, प्राप्त करशील. म्हणजे कोणत्या सिद्धीला? मोक्षरूपी सिद्धीला. चित्तशुद्धीच्या द्वारा, वैराग्यप्राप्तीच्या द्वारा, ज्ञानप्राप्तीच्या द्वारा तू मोक्षसिद्धीला प्राप्त करशील. आणि आता एतत् अपि, आणि हे सुद्धा, एतत् अपि म्हणजे काय, हे सुद्धा, कर्तुम अशक्तः असि, आणि हे माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्यामध्ये प्रधान होऊन कर्म करणं, अशा प्रकारचं हे जर तुला शक्य नसेल, हे सुद्धा करण्यामध्ये तू अशक्त असशील, तर मग मद्योगम आश्रितः, माझ्या प्राप्तिरूपी योगाचा आश्रय करून यतात्मवान, नियत अंतकरणाचा होऊन सर्व कर्मफल त्यागम कुरु, सर्व कर्मफलाचा तू काय कर, त्याग कर. तुला मी सांगितलं की माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्यामध्ये प्रधान हो, आणि माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्यामध्ये तुला प्रधान होता येत नसेल, त्याच्यामध्ये सुद्धा जर तू असमर्थ असेल, ठीक आहे, कर कर्म. तू कोणतं कर्म करायचं ते कर्म कर, पण त्या कर्मफलाचा तू काय कर, त्याग कर. आलं लक्षामध्ये? मत्प्राप्तीरूपी योग, त्या माझ्या प्राप्तिरूपी योगाचा आश्रय करून नियत अंतकरणाचा होऊन तू काय कर, सर्व तुझ्याकडून जी कर्म केली जातील त्या कर्माचा तू काय कर, त्याग कर. बघा अजून एकदा श्लोक सांगतो. अथ, आता, एतत् अपि,
कर्तुम अशक्तः असि. हे वर सांगितलेलं मदर्थम कर्म कुर्वन असं म्हटलं होतं ना. तर माझ्या प्राप्तीकरता कर्म करणारा झालास तर तू काय होशील, सिद्धी प्राप्त करशील. आणि माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्याकरता जर तू असमर्थ असशील म्हणजे एतत् अपि असमर्थः असि, अशक्तः असि. अलग लक्षामध्ये बघा. अथ म्हणजे आता, एतत् अपि म्हणजे माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्याकरता असमर्थः असि. तू काय असशील, असमर्थ असशील म्हणजे अशक्तः असि, अशक्त असशील, असमर्थ असशील. तर मग मद्योगम आश्रितः, माझ्या प्राप्तिरूपी योगाचा आश्रय करून यतात्मवान, अंतःकरणाला नियत करून म्हणजे अंतःकरणाचं संयमन करून सर्व कर्मफल त्यागम करू, सर्व कर्मफलाचा तू काय कर, त्याग कर. नाही लक्षात आलं का? श्लोक कळला का नाही? बघा थोडक्यात सांगतो आता. अथ आता, एतत् अपि हे करण्याकरता सुद्धा, एतत् अपि कर्तुम असं घ्यायचं. एतत् अपि कर्तुम हे करण्याकरता सुद्धा काय, हे म्हणजे काय, माझ्या प्राप्तीकरता कर्म करण्याकरता म्हणजे एतत् अपि कर्तुम म्हणजे हे करण्याकरता सुद्धा अशक्तः असि, तू जर अशक्त असशील, असमर्थ असशील तर मग मद्योगम आश्रितः, मदयोगम माझ्या प्राप्तिरूपी योग त्याचा आश्रय करून यतात्मवान नियत अंतःकरणाचा होऊन, ज्याने अंतःकरण जिंकलेलं आहे असा होऊन सर्व कर्मफल त्यागम करू, सर्व कर्मफलाचा तो काय कर, त्याग कर. त्याग हा श्रेष्ठ असतो म्हणून त्याग करायला सांगितलं आहे. आता तेच त्यागाचं श्रेष्ठत्व आता पुढच्या श्लोकात सांगतात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्, ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्, त्यागाच्छान्तिरनन्तरम्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्, ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्, त्यागाच्छान्तिरनन्तरम्. श्रेयः हि ज्ञानम अभ्यासात्, ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागः, त्यागात् शांतिः अनंतरम. आला का पदच्छेद? बघा आता, ही कारण की अभ्यासात ज्ञानम श्रेयः असे, कसं आहे, ज्ञानम अभ्यासात असं तिथं. तर अभ्यासात ज्ञानम श्रेयः, अभ्यासापेक्षा ज्ञान काय आहे, श्रेष्ठ आहे. कारण अभ्यास कशासाठी असतो, ज्ञानासाठी असतो. मग ज्ञान श्रेष्ठ का अभ्यास श्रेष्ठ? ज्ञान श्रेष्ठ. अभ्यास साधन आहे, ज्ञान फल आहे. कळलं का? अभ्यासात ज्ञानम श्रेयः, अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ज्ञानापेक्षा सुद्धा काय आहे, ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफलत्यागः, आणि ध्यानापेक्षा सुद्धा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. त्यागात का बरं त्याग श्रेष्ठ आहे? कारण त्यागात अनंतरम शांती. कारण त्याग केला
की त्यागाच्या नंतर लगेच काय प्राप्त होते? शांती प्राप्त होते. आला का? अभ्यासात ज्ञानम श्रेयः, अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफलत्याग, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. का? कारण त्यागात अनंतरम शांती, त्याग केला की त्यागापासून नंतर लगेच काय होते? शांती प्राप्त होते. शांती म्हणजे सुख. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः, समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः, समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुणः एव च, निर्ममः निरहंकारः, समदुःख सुखः क्षमी. आता या 13व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत म्हणजे अध्यायाच्या शेवटापर्यंत सगळी ही भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. कुणाची? भक्ताची. भक्त कोण असतात, कशा असतात ते आता भक्तांचं वर्णन करतात. भक्त कोण आहे? नुसत्या माळा घातल्या आणि टाळबावी केली म्हणजे भक्त नाही होत. ती बहिरंगाचा भक्त येतो. कसा आहे? बहिरंगाचा. सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्व भूताविषयी तो कसा असावा लागतो? अद्वेष्टा. द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा, अद्वेष्टा म्हणजे द्वेष न करणारा. कोणत्याही भूताचा, कोणत्याही प्राण्याचा, कोणत्याही जीवाचा, कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करत असेल तर तो भक्त असू शकत नाही. भक्ताच्या लक्षणामध्ये तो बसतच नाही, तो भक्तच नाही. ही भक्ताची अंतरंग लक्षणे सगळी. सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूताविषयी तो कसा असतो? अद्वेष्टा असतो, म्हणजे द्वेष न करणारा असतो भक्त. कळलं का? अजून मैत्रः, सगळ्याविषयी मित्रत्वाचा भाव त्याच्या अंतःकरणात असतो. सगळ्याचा मित्र असतो तो. कोणाचा? त्याचे शत्रू असतील दुसरे, तो कोणाचा शत्रू नसतो. सगळ्याचा तो काय कोण असतो? मित्र असतो. मित्रत्वाचा भाव त्याच्या अंतःकरणात सगळ्याविषयीचा असतो. अलग लक्षात. च करुणः एव, आणि दुःखी असणाऱ्याविषयी अंतःकरणामध्ये काय असते? करुणा असते, दया असते. करुणा म्हणजे दया, करुणासुद्धा त्याच्या अंतःकरणात असते. निर्ममः, ममतारहित असतो. ममत्व म्हणजे माझेपणा. माझं घर, माझं शेती, माझी गाडी, माझी घोडी, माझी बायको, माझी पोरं, माझं 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 करतो का नाही आपण? हे सगळं याला ममत्व म्हणतात. आणि हे ममत्व त्या भक्ताच्या ठिकाणी नसतं. तो कशालाच माझं समजत नाही. देहाला माझं समजत नाही तर बायकाला, पोराला, घराला, अंधाराला काय माझं समजत नाही. तो निर्ममः, ममतारहित असतो. निरहंकारः, अहंकारही त्याला कशाचा नसतो. आपल्याला लय अहंकार राहतो. मी पाटील, मी आमका, मी तमका, मी महाराज, मी कीर्तनकार, मी मूर्ख. मूर्खपणाचा सुद्धा अहंकार असतो लोकांना. म्हणजे फक्त ज्ञानाचाच अहंकार असतो असं नाही, मूर्खपणाचा सुद्धा. आपण लय बेकार माणूस आहे म्हणते, माझी वाटत जायचं नाही म्हणते. म्हणजे हा काय ह्याचा अहंकार आहे? मूर्खपणाचा अहंकार नाही का? निरहंकार. पण भक्त कसे असतात? अहंकाररहित अशा प्रकारचे असतात. भक्त अहंकाररहित असतो. समदुःख सुखः, दुःख आणि सुख हे त्याला कसं असतं? सारखं असतो. सुखाला आणि दुःखाला तो सारखं मानतो, सारखं मानणारा असतो. सुखदुःख समान,
सकळ जीवांचा कृपाळ. ह्या श्लोकाचाच अर्थ नाथमहाराजांनी ते अभंगातलेला आहे. क्षमी आणि सर्वांविषयी क्षमा करणारा असतो. त्यांचे कोणी अपराध जरी केले, त्यांना कोणी त्रास जरी दिला आणि त्याला दंड देण्याची त्यांची शक्ती जरी असली तरी त्याला दंड देत नाहीत. त्याला काय करतात? क्षमा करतात. त्याच्या अपराधाला क्षमा करणारे असतात, क्षमी असतात संत भक्त. कळलं? भक्त कसा असतो? भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. बघा अजून एकदा सांगतो. सर्वभूतानां अद्वेष्टा, सर्वभूताविषयी द्वेष न करणारा. मैत्रः, सर्वभूताविषयी मित्रत्वाचा भाव ठेवणारा. च करुणः एव, आणि सगळ्या दुःखी असणाऱ्या प्राण्याविषयी करुणा असणारा, म्हणजे त्यांच्यावर दया करणारा. निर्ममः, ममतारहित असलेला. निरहंकारः, अहंकार नसलेला. समदुःख सुखः, दुःख आणि सुख याला समान मानणारा. आणि क्षमी, कुणी अपराध केले तरी त्यांना क्षमा करणारा असा भक्त असतो. ही सगळी भक्ताची लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं आपण आपल्या अंगी बांधवायची असतात. आपल्या अंगी आली पाहिजे. ह्या लक्षणाचा आपण अभ्यास करायचा असतो. आपल्या ठिकाणी ते नाही आहेत पण आणायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे सर्वभूताविषयी आपण द्वेषरहित होण्याचा प्रयत्न करायचा, कोणाचाच द्वेष करायचा नाही. सगळ्याविषयी मित्रत्वानं राहण्याचा अभ्यास करायचा, प्रयत्न करायचा. सगळ्या दुःखी असणाऱ्याविषयी, दिनाविषयी दया अंतःकरणामध्ये बाळगायची. कशाचं ममत्व धारण करायचं नाही. अहंकार रहित होण्याचा अभ्यास करायचा. सुखदुःखाला समान समजायचं. म्हणजे सुखाचा प्रसंग घडला तरी हुरळून जायचं नाही, आणि दुःखाचा प्रसंग घडला तरी उगं खिन्न व दुःख करीत असे तळमळ करीत बसायचं नाही. दोन्हीला सारखं समजायचं. कुणी आपला अपराध जरी केला तरी त्याला क्षमा करायची. ही भक्ताची, सिद्ध भक्ताची लक्षणं आहेत. पण ती आपण त्या लक्षणाचा अभ्यास करायचा असतो. ती आपल्या ठिकाणी आली पाहिजेत, बांधली पाहिजेत. अजून तो भक्त कसा असतो? संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर्, यो मद्भक्तः स मे प्रियः. संतुष्टः सततं योगी, यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिर्, यो मद्भक्तः स मे प्रियः. संतुष्टः सततं योगी, यतात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनोबुद्धिः, यः मद्भक्तः सः मे प्रियः. बघा, सततं संतुष्टः. भक्त कसा असतो? सतत सतत संतुष्ट असतो. कधीच असे तळमळ करीत नाही, दुःखी कधीच नसतो. भक्त सतत संतुष्ट असतो, प्रसन्न असतो. चित्त असू द्यावे समाधान, समाधान चित्त असतं भक्ताचं सतत. सतत म्हणजे कधीच तो काय होत नाही, कसलाही प्रसंग आला तरी दुःखी होत नाही. योगी, तो योगी असतो. योगी म्हणजे ज्यांनी चित्त स्थिर केलेलं आहे. योग 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 ज्यांनी साधला त्याला योगी म्हणतात. योग ज्यांनी साधला त्याला काय म्हणतात? आणि योग कशाला म्हणतात? चित्ताच्या स्थिरतेला योग म्हणतात. योग चित्तवृत्ती निरोधः. योग योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, याला योग म्हणतात. म्हणजे त्यांनी आपलं चित्त स्थिर केलेलं असतं. योगी असतो म्हणजे तो काय असतो? स्थिर चित्ताचा असतो. यतात्मा, आणि आपल्या अंतःकरणाचंही त्यानं नियमन केलेलं असतं. अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्त्या, त्या वृत्तीचं तो काय करत असतो? नियमन करत असतो, नियमन करणारा असतो. दृढनिश्चयः, माझ्याविषयी म्हणजे परमात्म्याविषयी त्यांनी दृढनिश्चय केलेला असतो. आपला आहे काय निश्चय देवाविषयी? भक्ताचा दृढनिश्चय असतो. मय्यर्पित मनोबुद्धिः,
मन आणि बुद्धी त्यांनी माझ्याच ठिकाणी काय केलेली असते, अर्पण केलेली असते. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करणारा असा जो भक्त, यह मद्भक्त, असा जो माझा भक्त आहे, सह मे प्रिय, तो भक्त मला काय आहे, प्रिय आहे, असं भगवान सांगतात. बघा अजून एकदा, सततम संतुष्ट, सतत संतुष्ट असणारा योगी, स्थिरचित्त असलेला, यथात्मा, अंतःकरणाचं नियमन करणारा, दृढनिश्चय, माझ्याविषयी दृढनिश्चय असलेला, मयी अर्पित मनोबुद्धीही, मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलेला, यह मद्भक्त, असा जो माझा भक्त आहे, सह मे प्रिय, तो मला काय आहे, प्रिय आहे. यस्मान्नो द्विजते लोको, लोकान्नो द्विजते च यः, हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको, लोकान्नो द्विजते च यः, हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिः दक्ष, वरचा आहे का, यस्मात म्हटलाय कोणता श्लोक, वरचा, आणि पदशीत खालचं सांगायला होतं काय, बरं जाऊ दे, होते कधी मग तसं, लक्ष बिन लक्ष 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 नसलं कसं होतं ना. यस्मात ज्या पदशीत राहिलं का नाही, यस्मात न उद्विजते लोकः, लोकात न उद्विजते च यः, हर्षामर्ष भय उद्वेगैः विमुक्तः, किंवा मुक्तः, मुक्त आहे ना, विमुक्त नाही, मुक्तः, यः सह च मे प्रियः. बघा आता भक्त कसा असतो, यस्मात लोकः न उद्विजते, ज्याच्यापासून लोकः म्हणजे जीव उद्विग्न होत नाही, कोणताच जीव, कोणताच प्राणी, कोणताच व्यक्ती ज्याच्यापासून उद्विग्न होत नाही, म्हणजे दुःखी होत नाही. उद्विग्न होत नाही म्हणजे दुःखी होत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, जो कोणाला त्रास देत नाही. त्रास दिलेले लोक उद्विग्न होऊन निघून जातात. मग ज्याच्यापासून कोणताच जीव काय होत नाही, लोक म्हणजे जीव काय होत नाही, उद्विग्न होत नाही, त्याच्यापासून कोणताच जीव उद्विग्न होत नाही. आणि तो कोणापासून उद्विग्न होत नाही. मनुष्य उद्विग्न कधी होत असतो, दुसऱ्याचा त्रास वाटायला लागल्यावर. तो कोणापासून उद्विग्न होत नाही म्हणजे त्याला कोणाचा त्रास वाटत नाही. कुणी त्रास जरी दिला तरी त्याला त्रास वाटत नाही. नाथ महाराजांच्या अंगावर 100 वेळेला तो येऊन थुकला, नाथ महाराजांनी त्याचा त्रास म्हणून घेतला का, नाही. म्हणजे तो कोणापासूनच उद्विग्न होत नाही, दुःखी होत नाही, तो भक्त असतो. समजते ना. त्याच्यापासून कोणी उद्विग्न होत नाही. त्याच्यापासून का उद्विग्न होत नाही, ते कोणाला त्रास देतच नाही, म्हणून कोणीच त्याच्यापासून कोणता जीव उद्विग्न होत नाही. आणि ते कोणापासून कोणत्या जीवापासून उद्विग्न होत नाहीत. का होत नाहीत, ते कोणाचा त्रास मानितच नाहीत. लोक त्रास देत नाही असं नाही, पण ते त्यांना त्रास वाटत नाही, त्रास मानतच नाहीत. ते समजते का. कुठं गेलं गे, किती श्लोक आहे, 15. यह लोकात न उद्विजते, जो लोकापासून काय होत नाही,
उद्विग्न होत नाही. अजून कसा असतो भक्त? हर्ष अमर्ष भय उद्वेगैही मुक्त. मुक्त झालेला असतो. मुक्त भक्त कसा असतो? मुक्त झालेला. कशापासून मुक्त? हर्षापासून, अमर्षापासून, भयापासून आणि उद्वेगापासून. हर्ष, हर्ष म्हणजे काय? काय अनुकूल घडलं, आपल्याला अभिष्ट असलेलं, अपेक्षित असलेलं घडलं की माणसाचे उतू जातात. जातात का नाही उतू? उन्मत्त होतात. त्याला हर्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात? हर्ष. म्हणजे अरे आपल्या मनासारखं घडल्यावर आनंद होत नाही का? होतो का नाही आनंद? त्याला हर्ष म्हणतात. आणि अमर्ष म्हणजे काय? अमर्ष म्हणजे दुसऱ्याचं उत्कर्ष झाला की जी जळजळ होते, बऱ्याच जणांना होते, दुसऱ्याचा उत्कर्ष बघून मनामध्ये होणारी जी जळजळ, जलन, येणारा क्रोध, त्याला अमर्ष म्हणतात. भक्ताच्या ठिकाणी हर्षही नसतो आणि भक्ताच्या ठिकाणी अमर्षही नसतो. काय अनुकूल घडलं तर तो हर्षित होत नाही आणि कुणाचा उत्कर्ष बघून तो जळत नाही, म्हणजेच त्याच्या ठिकाणी अमर्षही नसतो. हर्ष आणि अमर्षानं रहित असतो, त्याच्यापासून मुक्त झालेला असतो तो. कोण? भक्त. भय, भय म्हणजे भीती. त्याला भीती कशाची नसते. भीतीपासून आणि उद्वेग म्हणजे दुःख, या सगळ्यापासून तो काय झालेला असतो? मुक्त झालेला असतो. असा जो भक्त आहे, यहा सहा मे प्रिय, हा तो मला काय आहे? प्रिय आहे. कळलं का? बघा भगवान काय अजून एकदा श्लोक सांगतो. यस्मात् लोकः न उद्विजते, ज्याच्यापासून कुठलाही जीव काय होत नाही? उद्विग्न होत नाही. च लोकात यह न उद्विजते, आणि लोकापासून जो काय होत नाही? उद्विग्न होत नाही. च आणि हर्षामर्ष भयोद्वेगैही मुक्तः, हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग याच्यापासून जो मुक्त झालेला असतो. सह मे प्रिय, असा यह सह मे प्रिय, असा जो भक्त आहे, सह तो भक्त, मे काय? मे म्हणजे मला, प्रिय म्हणजे प्रिय आहे. आलं? तो मला प्रिय आहे. ओम शांती शांती शांती. कुंडली गवरा विठ्ठल.